नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरापुढे किंवा घराच्या अवतीभोवती कोणती झाडे लावावीत किंवा कोणती झाडे लावू नयेत, या झाडांचा आपल्या घरावर काय परिणाम होतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, आपल्या घराजवळ किंवा घराच्या पुढे पपई हे झाड अजिबात लावू नका। पपई दारात नसावी। जर पपईचे झाड आपल्या दारात असले तर संपत्तीचे नुकसान होते असे म्हटले जाते। अंगणामध्ये तुळशीचे झाड हे नक्की असावे। प्रत्येकाने आपल्या दारात एक तुळशीचे झाड हे लावायलाच हवे, परंतु ते तुळशीचे झाड थेट दरवाजासमोर नसावे। दरवाजासमोर तुळशीचे झाड असल्याने द्वारवेध निर्माण होतात असे मानले जाते। घराशेजारी कुठलेही काटेरी झाडे लावू नयेत। काटेरी झाडे घराशेजारी लावल्याने गृहकलह, अशांती, शत्रुभय इत्यादी निर्माण होते। परंतु गुलाब आणि कोरफड हे काटेरी झाडे असून सुद्धा घराभोवती लावायला चालतात। यापैकी कोरफड ही घराच्या उत्तर दिशेस असावी असे म्हटले जाते। गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून आपल्या घराचे रक्षण करतात अशी सुद्धा मान्यता आहे। ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती कधीही लावू नयेत। आता पिंपळाचे झाड। पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे आणि जर असेलच तर ते घराच्या पश्चिमेला असणे हे फलदायी असते। पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून आपल्या घराचे रक्षण करतो आणि ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात असे सुद्धा वास्तुशास्त्रात सांगितले जाते। वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे हे अत्यंत शुभ मानले जाते। शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते अशी देखील मान्यता आहे व मनातील सर्व इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात असे सुद्धा म्हटले जाते। घराच्या आग्नेय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नयेत। आग्नेय दिशेला लाल फुलांची झाडे लावल्याने अनेक त्रास वाढतात असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते। आता घराभोवती कुठल्याही प्रकारचे काटेरी कुंपण असू नये असे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे। आणि आपल्या घराची बाग ही नेहमी उत्तरेस किंवा पूर्वेसच असावी असे म्हटले आहे। जर पाण्याचे कारंजे आपल्या अंगणात असतील तर ते नेहमी ईशान्य, पूर्व किंवा उत्तर या तीन दिशेलाच असावेत। घराच्या भिंतीवर कुठल्याही प्रकारची वेली जाऊ देऊ नये। ज्या घरात केळी, बोर, बाभळ, महाळुंगे हे झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे। घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य नेहमी चांगले राहते असे म्हटले जाते आणि आपल्या घरात येणारा वायू हा प्रदूषणापासून वाचवला जातो असे सुद्धा म्हटले जाते। घराभोवती रक्तचंदनाचे झाड असेल किंवा गुंजाचे झाड लावणे हे खूप शुभ मानले जाते। याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी ही नेहमी टिकून राहते। नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे आवश्यक लावावी अशी मान्यता सुद्धा आहे। या झाडांजवळ बसून साधना केली जाते तर मन प्रसन्न होते। या झाडांजवळ बसून साधना केली तर आपले मन हे प्रसन्न होते असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे। आता घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते। नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात। फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता। फणसाचे झाड घराच्या दक्षिणेला लावले तर अत्यंत शुभ मानले जाते।
कोणत्याही झाडाची घनदाट सावली ही पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये या गोष्टीची काळजी घ्यावी। पूर्व किंवा उत्तर बाजूने घनदाट सावली आपल्या घरावर पडत असेल तर हा एक वास्तुदोष मानला जातो। घराभोवती लावण्यासाठी आता पुढील झाडे ही अत्यंत शुभ मानली जातात। त्यापैकी नारळ, बेल, हिरडा, देवदार, चंदन, अशोक, पन्नांग, नागलता इत्यादी झाडांचा समावेश आहे। प्लॉट मध्ये रुईचे झाड हे कधीच लावू नये। रुईचे झाड जर लावायचेच असेल तर कुठल्या तरी एखाद्या दूर कोपऱ्यामध्ये जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही अशा जागी लावू शकता। हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा एक दोष मानला जातो। अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती ही अत्यंत चांगली राहते। सर्व दुःख त्रास हे त्या कुटुंबापासून दूर राहतात असे सुद्धा मानले जाते। घरात एक बेलफळ आणून ठेवावे। प्रत्येक 1 ते 2 आठवड्याने ते बदलावे। त्याची पूजा अर्चना करण्याची गरज नाही। घरात सुख समृद्धी नांदवायची असेल तर घरात बेलफळ आणून ठेवावे। बेलफळ घरात असल्याने नेहमी घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते अशी मान्यता आहे। आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम दक्षिण भागात लावली तर फायदा होतो। आता औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे ही जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात। म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी। त्या विहिरीला हमखास पाणी लागते अशी मान्यता आहे। घरात सतत उजेड असावा, त्यामुळे वाईट शक्ती घरातून निघून जातात व सकारात्मक शक्ती या घरात प्रवेश करतात अशी मान्यता सुद्धा आहे। संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये। थोडा तरी उजेड घरात असायलाच हवा अशी मान्यता आहे। तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।